खरं तर सामाजिक लोकशाही हा भारतीय डेमोक्रेसीचा सर्वात महत्त्वाचा विषय आहे. आणि जर देशामध्ये तुम्हाला सामाजिक लोकशाही प्रस्थापित करायची असेल, राजकीय लोकशाही प्रस्थापित करायची असेल, तर आर्थिक लोकशाही निर्माण होणं काळाची गरज आहे. आणि आर्थिक लोकशाही निर्माण होण्यासाठी आरक्षण ही पुरेशी बाब नाही. एखाद्या विशिष्ट समुदायाला त्याच्या जातीच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये रिझर्वेशन देणं अर्थात प्रतिनिधित्व देणं आणि त्या प्रतिनिधित्वाचा सुद्धा उपभोग काही लोकांनीच घेणं ही खरं तर देशामध्ये सामाजिक, आर्थिक आणि राजकीय लोकशाही प्रस्थापित करण्याची मूल्य नाही आहे. याने देशामध्ये राजकीय, सामाजिक आणि आर्थिक लोकशाही प्रस्थापित होणारच नाही. त्यासाठी आरक्षण हा खरं तर सामाजिक उन्नतीसाठी किंवा सामाजिक लोकशाहीसाठी परिपूर्ण विषय मुळातच नाही. तर आरक्षण ही एक कुबडी आहे, ही एक पायरी आहे की ज्या पायरीवरून आपण सामाजिक लोकशाहीच्या, आर्थिक लोकशाहीच्या आणि राजकीय लोकशाहीच्या पटलावर जाण्याचा प्रयत्न करू शकतो. पण आपण त्या सामाजिक, आर्थिक आणि राजकीय समतेकडे जाऊच शकतो असं नाही. त्यामुळं राहुल गांधींनी आज जे वॉशिंग्टन कॉलेजमध्ये जे काही भाषण दिलेलं आहे, त्या भाषणामध्ये त्यांनी जे सांगितलं की भारतामध्ये सामाजिक परिस्थिती जी आहे ही अनुकूल झाल्याच्या नंतर, म्हणजेच तिथली आर्थिक विषमता, सामाजिक विषमता आणि राजकीय विषमता लयास गेल्याच्या नंतर किंवा ती नष्ट झाल्याच्या नंतर भारतातील आरक्षण संपवण्याचा आम्ही विचार करू. राहुल गांधींना माझं असं सांगणं आहे की तुम्ही आरक्षण खुशाल संपवा आणि ते सगळ्यांचंच संपवा. पण जे तुमच्या आज्याला जमलं नाही, जे तुमच्या आजीला जमलं नाही, जे तुमच्या बापाला जमलं नाही, ते तुम्ही पहिल्यांदा करा. ते म्हणजे प्रथम या देशातील प्रत्येक जात आणि पोटजात समूहाची जनगणना, भारतातील सगळ्या लोकांची जनगणना होणं ही पहिली बाब. आणि दुसरी, जनगणना झाल्याच्या नंतर जातच्या जनगणनेनुसार जितकी लोकसंख्या आहे देशातली, सगळ्या लोकसंख्येला या देशातील स्थावर आणि जंगम मालमत्ता समान वाटप करून द्या आणि देशातील आरक्षण समूळ नष्ट करा. आम्ही आरक्षण देशामध्ये राहावंच या विचाराचे कधीही नव्हतो. बाबासाहेब आंबेडकर सुद्धा नव्हते. पण या देशामध्ये काही प्रमाणात का होईना ज्या लोकांना मागच्या 2500 वर्षापर्यंत प्रतिनिधित्वच मिळालं नाही, त्यांना काहीशा प्रमाणामध्ये प्रतिनिधित्व देण्याचा आरक्षण हा एक उपाय आहे, ते कायमस्वरूपी सोल्युशन नाही. जर या देशामध्ये सामाजिक, आर्थिक आणि राजकीय समता प्रस्थापित करायची असेल तर या देशातल्या स्थावर आणि जंगम मालमत्तेवर या देशातील प्रत्येक व्यक्तीचा अधिकारच नसेल, तर प्रत्येक व्यक्तीला या देशातील स्थावर आणि जंगम मालमत्तेचं समान वाटप करून देण्याची भूमिका प्रथम काँग्रेसने घ्यावी आणि नंतर आरक्षण संपवण्याच्या बाता कराव्यात. जे पंडित जवाहरलाल नेहरूला जमलं नाही, जे इंदिरा गांधींना जमलं नाही, जे राजीव गांधींना जमलं नाही, जे सोनिया गांधींना जमलं नाही, ते राहुल गांधींना जमेल असं मला तरी वाटत नाही. तरीही राहुल गांधी, तुम्ही प्रयत्न करा की प्रथम या देशातील स्थावर आणि जंगम मालमत्तेचं समान वाटप होईल. इथली जी जमीन आहे, इथले जे कारखाने आहेत, सरकारच्या ज्या काही सगळ्या संस्था आहेत, या देशामध्ये असणारं सगळीच जल, जमीन, जंगल, स्थावर आणि जंगम मालमत्तेचं तुम्ही समान वाटप करा आणि एकदाचं आरक्षण या देशात प्रत्येक जात आणि धर्म समुदायाला असलेलं समूळ नष्ट करून टाका. ही आमची मागणी आहे. आरक्षण म्हणजे सर्वस्व आहे असं नाही, पण आम्हाला सर्वस्व निर्माण करण्यासाठी आरक्षणाची थोडी का होईना गरज आहे. पण जर तुम्हाला ते संपवायचं असेल तर प्रथम या देशातील स्थावर आणि जंगम मालमत्तेचं समान वाटप करा आणि नंतर आरक्षण रद्द करा.